मला शुद्ध येत होती। मी डोळे उघडून उठून बसण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मला असं वाटत होतं जणू काय माझं संपूर्ण शरीर कोणीतरी साखळीने घट्ट बांधून ठेवलं आहे। मी माझ्या शरीराचा एक अवयव देखील हलवू शकत नव्हते। माझं संपूर्ण शरीर अगदी सुन्न पडलं होतं। मी खूप वेळा प्रयत्न केला, परंतु माझा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला होता। मी माझ्या शरीराचा कोणताच अवयव हलवू शकत नव्हते। मी स्वतःचे डोळे देखील उघडण्याचा, मला त्या अवस्थेत पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु ते करण्यात देखील मला अपयश मिळालं होतं। माझी फुफ्फुस तर इतक्या प्रकारे वजनदार झाली होती की जणू काय त्याच्यावर कोणीतरी काहीतरी मोठं वजन ठेवलं आहे। शेवटी खूप वेळ प्रयत्न करून मी माझी हत्यारं खाली टाकली। त्यामुळेच माझ्या डोळ्यातून कितीतरी अश्रू ओघळत कानांवरून माझ्या उशीवर आले होते। माहीत नाही ही कसली असहाय्यता होती, ज्यामुळे मी हात देखील हलवू शकत नव्हते। मला तर काही आठवत देखील नव्हतं की मी कोण होते। मी माझ्या बुद्धीवर खूप जोर देत होते, परंतु मला तर काहीच आठवत नव्हतं। तेवढ्यातच मला माझ्या कानांवर दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि सोबतच कोणीतरी वेगाने पावलं उचलत माझ्या जवळ येत आहे असा आवाज माझ्या कानावर पडला। माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले। तेवढ्यातच मला माझ्याजवळ कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला, डॉक्टर इकडे या, हे बघा या पेशंटच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत। लगेचच थोड्याच वेळात माझ्या आजूबाजूला एक गोंधळ निर्माण झाला। पावलांच्या जड आवाजात सोबतच खूप साऱ्या लोकांचा एकत्र बोलण्याचा आवाज मला ऐकू येऊ लागला। मग त्यानंतर कोणीतरी माझी नस चेक केली, माझ्या हृदयाची धडधड चेक केली। त्यानंतर मला माझ्या हातावर कोणीतरी इंजेक्शन दिल्यासारखं जाणवलं आणि मग त्यासोबतच माझं पूर्ण शरीर पुन्हा सुन्न पडलं। पुन्हा एकदा जेव्हा माझं शरीर एकदम सुन्न पडलं, तेव्हा त्या खोलीमध्ये एक प्रकारे सन्नाटा पसरला होता। जणू काही कोणीतरी मेलं आहे असं वातावरण निर्माण झालं। थोड्या वेळानंतर मला माझ्या कपाळावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवला। त्यासोबतच कोणाचा तरी आवाज आला होता, डॉक्टर आज जे झालं ते व्हायला नको हवं होतं। आपल्याला कसंही करून हिला थांबवावं लागेल। हे तर नशीब आहे की नर्सने आपल्याला वेळेवर इन्फॉर्म केलं, नाहीतर जर ही शुद्धीवर आली असती तर तुम्हाला माहीत आहे आज काय झालं असतं। उभ्या उभ्या आपली तर नोकरीच गेली असती। आपल्याला याच्यापुढे बारीक लक्ष ठेवावं लागेल। तिच्या डोळ्यातून अश्रू निघणं याचा अर्थ तुला माहीत आहे ना। हे कधी होतं हे मी तुला सांगितलं होतं। हिची काळजी घे, परंतु तरी देखील तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाहीस। हा तुझ्याच बेजबाबदारपणाचा परिणाम आहे, ज्यामुळे परिस्थिती आज इथपर्यंत पोहोचली आहे। आता जे झालं ते जाऊ देत, पण यापुढे तुला हिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे। यापुढे मी तुझ्याकडून कोणताच बेजबाबदारपणा सहन करणार नाही। आणि सर्वात आधी तर त्या नर्सची ड्युटी चेंज कर, जिने आरडाओरडा करून पूर्ण दवाखाना एकत्र केला होता। मला वाटतं ती कोणासमोरही तिचं तोंड उघडू शकते। तू तिचं तोंड बंद कर, मग त्यासाठी तुला काहीही करावं लागलं तरी चालेल। जर तिचा जीव देखील घ्यावा लागला तरी देखील मागे पुढे पाहू नकोस। आणि जर ती पैशांवरच कबूल झाली तर तिला इतका पैसा दे की ते आयुष्यात कधीही चुकूनही आज जे या खोलीत झालं ते कोणालाही सांगू शकणार नाही। आज तर आपण जेमतेम वाचलो, जर आपल्याला यायला थोडा देखील उशीर झाला असता तर काहीही झालं असतं। आणि या काहीहीचा अर्थ तुला चांगलाच माहीत आहे। मला असं वाटत नाही की तुला नव्याने काही समजावून सांगण्याची गरज आहे। असं बोलून तो माणूस शांत झाला। तेवढ्यातच त्या माणसासोबत दुसऱ्या एका माणसाचा आवाज आला, जो आधीच्या माणसाला सांगत होता की भले याचा अर्थ माझ्यापेक्षा अजून कोणाला चांगला कसा ठाऊक असेल। यासोबतच त्या माणसाने पहिल्या माणसाला निर्धास्त व्हायला सांगितलं। तो बोलत होता की तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। यापुढे माझ्याकडून परत कधीही अशी चूक होणार नाही। आणि तो आजच त्या नर्सचा काहीतरी बंदोबस्त करेल, ज्यानंतर ती नर्स या दवाखान्यातच काय तर हिच्या आसपास देखील दिसणार नाही। असं बोलून कदाचित ते दोघेही बाहेर निघून गेले होते आणि हा अंदाज मी पावलांचा आवाज माझ्यापासून दूर आणि सोबतच दरवाजा उघडल्याच्या आवाजावरून बांधला होता। मला समजत नव्हतं की ते लोक कोण आहेत। ते माझे शुभचिंतक होते की दुश्मन? जर शुभचिंतक आहेत तर मला शुद्धीत काय येऊ देत नाही? खरं तर मी सगळं काही ऐकू शकत होते, सगळं काही जाणवू शकत होते। आणि जर ते लोक माझे दुश्मन आहेत तर माझी इतकी काळजी का घेतात? का माझी इतकी देखभाल करत होते? त्या लोकांबद्दल मी काहीच अंदाज लावू शकत नव्हते। मी त्यावेळी देखील माझे डोळे उघडण्याचे खूप प्रयत्न करत होते, परंतु मला यश मिळालं नाही। असंच बेडवर पडून पडून माहीत नाही मला किती तास झाले होते, जेव्हा पुन्हा एकदा खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला। त्या पावलांचा आवाज माझ्या जवळ येत होता। मग त्यानंतर कोणीतरी येऊन ओल्या कपड्याने माझे हात पाय आणि तोंड पुसलं। सोबतच ती बोलत होती की माहीत नाही इतकी सुंदर लोक इतकं वाईट नशीब घेऊन का जन्माला येतात।
इतकी दिसायला सुंदर तरुण मुलगी आहे, माहीत नाही हिला काय झालं. ते लोक तर बोलत होते की मागच्या 8 वर्षांपासून ही कोमामध्ये आहे. तिच्या तोंडातून निघणारे शब्द माझ्यावर एका विजेसारखे कोसळले होते. म्हणजे मी मागच्या 8 वर्षांपासून अशीच कोमात पडलेली होते, सुन्न होऊन बेडवरच पडलेली होते. माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. माझ्या हृदयाची धडधड अचानकच एकदमच वाढू लागली आणि श्वास देखील चढू लागला. तेव्हा त्या नर्सने मला असं बघून कदाचित कुणाला तरी फोन केला होता. 5 मिनिटातच माझ्याजवळ मला माझ्यासोबत काल असणाऱ्या माणसाचा आवाज ऐकू येऊ लागला, जो अगदी पटापट त्या नर्सला काहीतरी इन्स्ट्रक्शन देत होता. सोबतच माझं चेकअप देखील करत होता. त्याने कालप्रमाणे मला कोणतं तरी इंजेक्शन मारलं आणि मग पुन्हा एकदा मी बेशुद्ध होऊ लागले. पुन्हा जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा देखील मी माझे डोळे उघडू शकत नव्हते. खरं तर मी पाहू इच्छित होते की ते कोण लोक आहेत जे मला ठीक होऊ देत नव्हते, कारण की मला सारखं सारखं बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं जात होतं. आणि माझ्यासोबत असं काय झालं होतं की ज्यामुळे मी कोमात गेले होते. प्रयत्न करून देखील मला काहीच आठवत नव्हतं. कालची ती 2 आवाजं आज देखील ऐकू येत होती. ते दोघं मी ठीक होत आहे हे पाहून अजूनच टेन्शनमध्ये येत होते. माहीत नाही त्यांनी असं काय केलं होतं ज्यामुळे ते इतके घाबरले होते की मी ठीक होत असून सुद्धा मला ठीक होऊ देत नव्हते. असं काय होतं की ज्यामुळे ते त्यांच्या नोकरीचं कर्तव्य देखील पार पाडत नव्हते, कारण की डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य रुग्णांचा जीव वाचवणं हेच असतं. परंतु हे तर काहीतरी वेगळंच करत होते. ते दोघं खूप वेळेपर्यंत बोलत होते आणि त्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हतं की मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत होती. आता फक्त मी याचीच वाट पाहायची की ते कधी येतील आणि कधी काय बोलतील, जेणेकरून त्यांच्या त्या बोलण्यातून मी स्वतःबद्दल काहीतरी जाणून घेऊ शकेन. कारण की आता फक्त तो एकच मार्ग होता की ज्यामुळे मी स्वतःची ओळख करू शकत होते. त्या 2 लोकांचं बोलणं ऐकून असंच वाटत होतं की त्या लोकांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. आता फक्त मला लवकरात लवकर मला स्वतःची ओळख जाणून घ्यायची होती. मी विचार केला होता की आज नंतर मी कोणाही पुढे कोणत्याच प्रकारे प्रतिसाद देणार नाही, कारण की प्रतिसाद देऊन काहीच फायदा नव्हता, उलट नुकसान आणि नुकसानच होतं. कारण की त्या लोकांना जरा देखील माझ्या रिकव्हरीबद्दल समजायचं तेव्हा ते मला पुन्हा कोणतं ना कोणतं इंजेक्शन मारून बेशुद्ध करायचे, जिथे मी जास्तीत जास्त शुद्धीत राहू इच्छित होते. ती 2 माणसं आणि ती नर्स याशिवाय कोणीही माझ्या खोलीत येत नव्हतं. मला आता त्या माणसांची भीती वाटत नव्हती, कारण की मला समजलं होतं की ते मला जीवानीशी मारणार नाहीत. जर त्यांना मला मारायचंच असतं तर त्यांनी मला इतकी 8 वर्ष कोमात ठेवलं नसतं. जीव घेण्यासाठी तर विषाचं एक इंजेक्शन देखील पुरेसं असतं. आत्तापर्यंत माझा खेळ संपला असता. नक्कीच त्यांची काहीतरी गरज माझ्याशी निगडीत होती आणि आता हे सगळं मला जाणून घ्यायचं होतं. वेळ निघून चालला होता. एके दिवशी असाच मी स्वतःला मूव करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोणीतरी जोरजोरात बोलत खोलीत येण्याचा आवाज मला आला. कोणीतरी जोरजोरात बोलत त्या खोलीत दाखल झाला. येणारा तो माणूस खूपच रागात होता. तर आधीची 2 आवाजाची माणसं त्याला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि तो रागाने बोलणारा माणूस त्या दोन्ही माणसांवर आग ओकत होता. तो माणूस बोलत होता की हे मी काय ऐकतोय, ही रिकवर होते. मी सांगितलं जाणारं औषध जे तिला वापरले जातात त्यातून ती कशी काय रिकवर होऊ शकते? काय करतात तुम्ही लोक? तुम्हाला माहीत आहे ना जर ही शुद्धीवर आली तर काय होईल? आणि मागच्या दिवसात मी ऐकलं आहे की तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी तुम्हा लोकांना सांगितलं आहे की मला हिची एक एक क्षणाची खबर पाहिजे. मग या इतक्या मोठ्या बातमीबद्दल मला का नाही सांगितलं? त्या माणसाचा राग काही केला कमी होत नव्हता. तर आधीच्या 2 माणसांपैकी एक माणूस त्याला बोलू लागला, जसं तुम्ही समजताय तसं काहीच नाही. तिच्या डोळ्यातून कोणतेच अश्रू निघाले नाहीत. ती तर तिची सलाईन लीक झाली होती. त्याचे थेंब डोळ्यांवर पडले. तेव्हा त्या नर्सला तिचे अश्रू वाटले. जर असं काही झालं असतं तर आम्ही हे सर्वात पहिले तुम्हालाच सांगितलं असतं. त्या लोकांनी हे देखील सांगितलं की मी रिकवर होत आहे ही बातमी एकदम चुकीची आहे. माझ्यामध्ये काहीही प्रोग्रेस झाली नाही. मी एकदमच आधीसारखीच आहे. एका जिवंत मृतदेहाप्रमाणे फक्त श्वासच चालू आहे आणि ते देखील त्या माणसांच्या उपकारामुळे. मी त्या माणसाचं बोलणं ऐकून हैराण झाले, कारण की त्या माणसाने माझ्याबद्दल जे काही सांगितलं होतं ते सर्व काही खोटं होतं. तेवढ्यातच मला माझ्या गळ्यावर कोणाच्या तरी हाताच्या प्रेशरची जाणीव झाली. सोबतच एक तिरस्काराची झुळूक देखील जाणवली होती, ज्याने मला स्वतःची ओळख दाखवून दिली. मला माझ्या भूतकाळाचा एक एक प्रसंग आठवू लागला. मी एका झटक्यातच माझे डोळे उघडले आणि मग त्या माझ्या अंगावर असणाऱ्या माणसाला शरीराच्या पूर्ण ताकदीनिशी स्वतःपासून दूर ढकलले. मला शुद्धीत आलेलं पाहून त्या खोलीत उपस्थित असलेल्या इतर लोकांना खूप मोठा झटका बसला. त्या सर्व लोकांना मी खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होते.
माझ्या शरीराने काम करायला सुरुवात केली होती. मी लगेचच उठून बसले, परंतु असं केल्यामुळे मला माझ्या शरीरात एक वेगळ्याच प्रकारे वेदना जाणवू लागल्या. परंतु त्यावेळेला मला स्वतःमध्ये हिंमत निर्माण करायची होती, ताकद निर्माण करायची होती. मला शुद्धीत पाहून ती माणसं त्या माणसाकडे गेलेत, ज्याला मी धक्का देऊन स्वतःपासून लांब केलं होतं, आणि तो आता डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत होता. ती 3 माणसं जी माझ्या विरोधात होती, मला जागं झालेलं पाहून अचानकच बदलली, आणि जशी माझी नजर त्या तिघांवर पडली, ते तिघही त्या माणसाला पकडण्यासाठी जाऊ लागले, ज्याला मी धक्का देऊन बाजूला केलं होतं. मी ज्याला धक्का दिला तो माणूस तर खोलीतून बाहेर पळून गेला होता. मी त्या तिघांपैकी 2 जणांना त्याच्या मागे जायला लावले आणि एकाला पोलिसांना बोलवायला सांगितले, कारण की जे काही झालं होतं ते आता खूप झालं होतं. आता मी त्या माणसाला अजिबातच सोडू इच्छित नव्हते. एकदा मी त्या माणसावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली होती, ज्याचा परिणाम ही माझी अशी अवस्था होती. काही क्षणातच पूर्ण हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, कारण की माझं नाव नम्रता देशमुख आहे. माझं वय 32 वर्ष आहे. माझा जन्म चांगल्या सुशिक्षित आणि खूप श्रीमंत अशा घरात झाला होता. माझे वडील करोडपती होते. शहरामध्ये त्यांचा स्वतःचा प्रायव्हेट दवाखाना होता, ज्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा इलाज अगदी मोफत केला जात होता. माझे वडील खूप चांगले आणि निर्मळ मनाचे होते. ते कोणत्याही अपेक्षेशिवाय इतरांना मदत करत होते. इतके श्रीमंत असून देखील कधीही त्यांच्यामध्ये गर्व आणि घमंड दिसला नव्हता. हेच कारण होतं की पूर्ण शहरामध्ये माझे वडील आणि त्यांचा तो दवाखाना प्रसिद्ध होता. 26 वर्षांचे असताना त्यांनी माझ्या आईसोबत लग्न केलं. माझी आई एका गरीब घरातील मुलगी होती. आईचे वडील या जगात नव्हते, तर माझ्या आईची आई कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर होती. माझी आई तिच्या आईसोबत माझ्या वडिलांच्या दवाखान्यात यायची. माझ्या वडिलांना आईचं बॅकग्राऊंड आणि त्यांची परिस्थिती याबद्दल अगदी व्यवस्थित माहीत होतं की कशा प्रकारे तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आजीने माझ्या आईला आणि तिच्या आईला घरातून धक्के मारून हाकलून लावलं होतं. हे तर शेजारच्या एका बाईने त्यांच्यावर दया दाखवून त्यांना त्यांच्या घरात जागा दिली होती. परंतु त्या बाईचा मुलगा माझ्या आईला खूपच त्रास द्यायचा. माझे वडील त्यांच्या उपकारासोबत त्यांची मदत देखील करत होते. कित्येक वेळा माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं देखील की भाड्याने घर घ्या, भाडं मी देत जाईन. परंतु आजीने काही ऐकलं नाही. तिला ते घर सुरक्षित वाटत होतं. तिला वाटायचं की जर तिला काही झालं तर माझी आई त्या घरामध्ये सुरक्षित राहील. परंतु तिला हे माहीत नव्हतं की ती ज्या घराला सुरक्षित समजत होती, त्या घरामध्ये कशाप्रकारे माझ्या आईला त्रास दिला जात होता. एके दिवशी माझी आई आजीला घेऊन दवाखान्यात आली. तेव्हा आजीचे शेवटचे श्वास चालू होते. माझे वडील त्यांच्या जवळ गेले तेव्हा आजीने त्यांच्यापुढे हात जोडले की तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करा, कारण की तिला माहीत होतं की तिची शेवटची वेळ आली आहे, आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांचा खरेपणा देखील तिला समजला होता. माझे वडील तर सर्वांनाच आनंद देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी आजीचं म्हणणं देखील मान्य केलं, कारण की आजीला ते त्यांच्या आई समानच समजत होते. माझ्या बाबांनी माझ्या आईसोबत लग्न करण्याचं वचन दिलं. त्यानंतर माझ्या आजीने अगदी शांततेत तिचे डोळे कायमचे बंद केले. वडिलांनी माझ्या आजीला दिलेला शब्द पाळला आणि आईला स्वतःच्या घरी घेऊन आले आणि पूर्ण सन्मानाने माझ्या आईला पूर्ण कुटुंबात इंट्रोड्यूस केलं. आईला कधीही या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही की ती छोट्या घरातली आहे किंवा तिचं बॅकग्राऊंड काय आहे. असंच अगदी आनंदाने आयुष्य चाललं होतं. 2 वर्षानंतर माझ्या येण्याने त्यांच्या आनंदात अजूनच भर टाकली. माझं नाव माझ्या वडिलांनी ठेवलं होतं. त्यांची इच्छा होती की मी देखील त्यांच्याप्रमाणेच एक यशस्वी आणि कोमल स्वभावाची डॉक्टर व्हावी. त्यांच्यानंतर त्यांच्या दवाखान्याचे नाव अशाच प्रकारे रोशन करावं. ते मला लहानपणापासूनच डॉक्टर नम्रता या नावानेच हाक मारायचे. मी 9 वर्षांची असतानाच माझ्या आईला अटॅक आला आणि ती आम्हाला सोडून निघून गेली. मी जी माझ्या आईवडिलांवर अगदी जीवापाड प्रेम करत होते, आई गेल्यानंतर माझ्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम पडला होता. मी खूप आजारी पडले आणि 2 महिने दवाखान्यात ॲडमिट राहिले होते. मी आईचा तो दुरावा सहन करू शकत नव्हते. माझ्या वडिलांची देखील अवस्था माझ्याप्रमाणेच होती, परंतु त्यांनी माझ्यासाठी स्वतःला सांभाळलं होतं. परंतु माझी ती अवस्था पाहून ते खूपच टेन्शनमध्ये असायचे. तेव्हा माझ्या वडिलांना कोणीतरी दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. माझ्या वडिलांना दुसरं लग्न तर करायचं नव्हतं, परंतु माझी ती अवस्था पाहून त्यांना ते पाऊल उचलावं लागलं. तसं तर माझ्या करोडपती वडिलांसाठी खूप सारी स्थळं अगदी रांगेत उभी होती, परंतु माझ्या वडिलांना एका चांगल्या समजूतदार महिलेसोबत लग्न करायचं होतं, जी मला सांभाळू शकेल, मला आईचं प्रेम देऊ शकेल, माझी काळजी घेऊ शकेल, माझी देखभाल करू शकेल. हे सर्व डोळ्यांसमोर ठेवून माझ्या वडिलांनी एका विधवा स्त्रीसोबत लग्न केलं,
जिला एक 10 वर्षांचा मुलगा देखील होता. माझे सावत्र आई आणि सावत्र भाऊ दोघेही चांगले होते. सावत्र आई माझी पूर्ण काळजी घ्यायची आणि माझ्यावर प्रेम देखील करायची. मी लवकरच तिच्यासोबत मिसळून गेले, परंतु मी माझ्या सख्ख्या आईला माझ्या मनातून काढू शकले नव्हते. वेळ असाच निघून जात होता आणि मग मी वडिलांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टरचं शिक्षण घेऊन हाऊस जॉबवर लागले होते. दुसरीकडे माझा भाऊ देखील याच फील्डमध्ये येऊ इच्छित होता, परंतु तो अभ्यासात खूपच कमजोर होता. माझे वडील त्याला बोलू लागले की तू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कर, डॉक्टरांपेक्षा ते सोपं आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं की मी तुझं ॲडमिशन अमेरिकेच्या कॉलेजमध्ये केलं आहे आणि 1 आठवड्यानंतर तुझी फ्लाईट आहे. माझ्या वडिलांचं ते बोलणं ऐकून सावत्र भावाच्या चेहऱ्यावरचा रंग चढून गेला. त्याला दुसऱ्या शहरात जायचं नव्हतं, परंतु माझ्या वडिलांनी त्याचं बोलणं ऐकलं नाही, कारण की माझ्या वडिलांना त्याला यशस्वी झालेलं पाहायचं होतं. आणि आजकाल इथून माझ्या वडिलांना त्याच्याबद्दल जे काही समजलं होतं त्यानंतर तर माझ्या वडिलांनी मनाशी पक्कं केलं होतं की माझ्या भावाला या वातावरणातून बाहेर काढणारच. आई देखील घरामध्ये खूपच रडत होती. तिला माझ्या भावाला स्वतःपासून लांब करायचं नव्हतं. वडिलांनी आईला समजावलं की हे सगळं मी त्याच्या भल्यासाठीच करतोय, जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल, स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळू शकेल. नाहीतर त्याची जी परिस्थिती आहे त्यामुळे त्याला कुठेही नोकरी मिळणार नाही. तेव्हा आई मुलाच्या बाजूने बोलू लागली की काय गरज आहे त्याला नोकरीची, हे सगळं तर त्याचंच तर आहे. यात तर त्याच्या 7 पिढ्या देखील बसून खातील तरी देखील काही कमी पडणार नाही. माझ्या वडिलांना आईचं ते बोलणं ऐकून खूपच वाईट वाटलं, परंतु तरी देखील त्यांनी त्यांचं मत बदललं नाही आणि स्वतःच्या ओळखीने पुढे देखील त्याच्यासाठी खूप साऱ्या सवलती करून ठेवल्या होत्या. आयुष्य पुढे चालत होतं. एके दिवशी माहीत नाही पप्पांना काय सुचलं, त्यांनी वकिलाला बोलावलं. ती संध्याकाळची वेळ होती. मी हाऊस जॉबवरून परत आले तेव्हा पाहिलं तर आई खूपच टेन्शनमध्ये हॉलमध्ये फेऱ्या मारत होती. मी लगेचच तिच्या जवळ गेले आणि विचारलं काय झालं. तेव्हा ती बोलू लागली काही नाही, खूप दिवसांपासून माझ्या मुलाचा फोन आला नाही, त्यामुळे थोडी काळजीत आहे. मी आईला म्हणाले आई काळजी करू नकोस, मी आत्ताच पप्पांना सांगून त्याच्याबद्दल जाणून घेते. मी पप्पांबद्दल विचारलं तेव्हा आईने सांगितलं की ते स्टडी रूममध्ये आहेत. मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि मग सरळ स्टडी रूममध्ये गेले, जिथून वकील बाहेर निघत होता. मी पप्पांना विचारलं पप्पा हे सर्व काय आहे, तुम्ही वकिलाला का बोलावलं होतं. तेव्हा माझे वडील मला बोलू लागले की आज हे हॉस्पिटल मी तुझ्या नावावर केलं आहे, आजपासून तूच त्या हॉस्पिटलची इन्चार्ज आहेस. असं बोलत माझ्या वडिलांनी माझ्या हातात एक फाईल दिली आणि म्हणाले की बेटा मी हे हॉस्पिटल खूप मेहनत करून बनवलं आहे. हे माझं खूप मोठं स्वप्न होतं. हे खरं आहे की हे हॉस्पिटल बनवण्यासाठी तुझ्या आजोबांनी माझी खूप मदत केली होती, परंतु त्यानंतर देखील मी यावर खूप मेहनत केली आहे आणि माझी इच्छा आहे की तू देखील या दवाखान्यावर अशीच मेहनत करावी. मी माझ्या दवाखान्याला माझ्या मुलाप्रमाणे सांभाळलं आहे, कधीही त्याच्यावर एक वाईट सावली देखील येऊ दिली नाही. मला आशा आहे की तू देखील असंच करशील आणि पूर्ण मेहनतीने स्वतःचं काम करशील आणि माझ्या दवाखान्याची देखील काळजी घेशील, माझ्या मौल्यवान वस्तूची काळजी घेशील. याशिवाय हे घर देखील आजपासून तुझ्याच नावावर आहे आणि काही संपत्ती देखील. तर आपला कौटुंबिक बिझनेस तुझ्या सावत्र भावाच्या नावावर केला आहे. मला आशा आहे की तुला याबद्दल काहीच प्रॉब्लेम नसेल. मी हसत माझ्या वडिलांच्या हातांवर पापे घेतले आणि मग पप्पांना म्हणाले की पप्पा मी खूप लहान आहे, इतकं सगळं मी एकटी नाही सांभाळू शकत. तेव्हा पप्पा बोलू लागले की मी तुझ्यासोबत आहे, तू नको घाबरूस. मी खूप खुश होते. हा आनंद या गोष्टीचा नव्हता की मला संपत्ती मिळाली आहे, तर आनंद या गोष्टीचा होता की माझ्या वडिलांनी मला त्या पात्रतेची समजलं होतं, माझ्यावर विश्वास ठेवला होता. मी देखील माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की मी त्यांचा विश्वास कधीही तोडणार नाही, परंतु माझ्या मनात देखील नव्हतं की माझ्यासोबत हे असं काही होणार होतं. जसे मी दवाखान्याची जबाबदारी माझ्या हातात घेतली तेव्हा 2 महिन्यानंतर लगेचच दवाखान्यात बेकायदेशीर कामे होऊ लागली. सगळीकडून फक्त तक्रारी आणि तक्रारीच मिळत होत्या. मला काहीच समजत नव्हतं की हे काय होत आहे. तर दुसरीकडे पप्पा माझ्यावर नाराज होऊन बसले होते. दवाखान्यात काही लोक डुप्लिकेट औषधांची तक्रार घेऊन यायचे, तर कधी महागडी फीस. खरं तर मी कोणतीच फी घेत नव्हते. मी तर माझ्या वडिलांच्या फ्री उपचार करणाऱ्या दवाखान्यात फ्रीच उपचार करत होते. पण माहीत नाही हे सर्व काय होतं. प्रयत्न करून देखील माझ्या हातात काहीच पुरावा लागत नव्हता. आणि मग त्या दरम्यान माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि मग ते असेच नाराज होऊन माझ्यापासून कायमचे दूर निघून गेले, जिथून त्यांना मी पुन्हा परत देखील आणू शकत नव्हते. वडिलांच्या मृत्यूनंतर मी खूपच एकटी पडले. तेव्हा माझ्या सावत्राईने मला सांभाळलं. तिने माझ्या सावत्र भावाला देखील अमेरिकेवरून परत बोलावलं.
माझी ती अवस्था पाहून सावत्र भाऊ मला बोलू लागला की तू आता दवाखान्यात जाऊ नकोस, कारण की तिथे परिस्थिती आता ठीक नाही. जर मी त्या परिस्थितीत तिथे गेले तर मी अजूनच आजारी पडेन. त्यांचं म्हणणं तर बरोबर होतं, परंतु मी असं घरात देखील बसू शकत नव्हते. तेव्हा माझा भाऊ मला बोलू लागला की तू काही दिवस घरातच राहा, तेव्हापर्यंत मी तुझ्या जागेवर तो दवाखाना सांभाळेन. मी त्याच्या त्या लबाडपणाला काळजी समजले आणि त्याचं म्हणणं ऐकलं. मला माहीत नव्हतं की हा हॉस्पिटलमध्ये जाऊन काय काय करणार होता. माझी तब्येत थोडी ठीक झाली तेव्हा मी पुन्हा दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. परंतु माझ्या आईने आणि भावाने मला अडवलं. मी पुन्हा एकदा त्यांना माझ्याबद्दल काळजी आहे असं समजून थांबले. परंतु माहीत नव्हतं की ते काळजीच्या पडद्यामागून माझ्यासोबत कोणता खेळ खेळत होते. त्यानंतर मी जेव्हा कधी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला ते दोघेही मला अडवायचे. आता मला काही ना काही गडबड आहे असंच वाटू लागलं. सोबतच दवाखान्यातून येणाऱ्या माझ्या इतर डॉक्टरांच्या कॉलमुळे माझ्या संशयात अजूनच भर पडली. त्यामुळे मी एक प्लॅन केला. मी झोपायचं नाटक केलं आणि घरातून न सांगता दवाखान्यात जाण्यासाठी निघाले. परंतु जसं मी दवाखान्यात पोहोचले त्या इमारतीच्या समोर उभं राहून त्या इमारतीला पाहून मला खूप मोठा धक्का बसला. ज्या दवाखान्यावर माझ्या वडिलांचं नाव चमकत होतं, आता त्या जागेवर माझ्या सावत्र भावाचं नाव होतं. माझ्या वडिलांचा फोटो काढून तेथे माझ्या भावाचा फोटो लावला गेला होता. अशा प्रकारे हॉस्पिटलच्या आतला पूर्ण वातावरण बदललं गेलं होतं. महागडे औषध, महागडे टेस्ट आणि इतर टेस्टच्या फी तर अगदी गगनाला भिडल्या होत्या. फक्त चेकिंगचीच फी 1000 रुपयांपासून सुरू होती. हे सगळं पाहून माझं डोकं चक्रावलं. मी लगेच रिसेप्शनिस्ट करून माझ्या भावाचा पत्ता विचारला आणि त्याच्या खोलीकडे गेले. माझा हेतू त्याच्यासोबत सरळ सरळ बोलण्याचा होता. आता मी त्याच्या कॅबिनच्या दरवाजाजवळ पोहोचलेच होते की तेव्हा आतून येणाऱ्या आवाजामुळे माझी पावलं तिथेच थांबली. माझं शरीर एकदमच थंड पडलं. मी लगेचच माझा व्हॉट्सअप ओपन करून एक व्हॉइस नोट माझ्या वकिलाच्या फोनवर पाठवली आणि मग त्यानंतर दरवाजा उघडून आतमध्ये गेले. मला पाहून माझी सावत्र आई आणि माझ्या सावत्र भावाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला, कारण की ते रंगे हात पकडले गेले होते. याच्या आधी की मी काही बोलणार, माझ्या भावाने लगेचच पेपरवेट उचलून जोरात माझ्या डोक्यावर मारला. त्यामुळे माझं डोकं गरगरू लागलं. क्षणभरात माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर आज मला 8 वर्षानंतर शुद्ध आली होती. हे सर्व माझ्या सावत्र आईने आणि भावाने फक्त संपत्तीसाठी केलं होतं. खरं तर माझ्या वडिलांनी त्याच्या नावावर पूर्ण बिझनेस केला होता, परंतु त्याला ते हॉस्पिटल पाहिजे होतं, कारण की त्याच्या नजरेत प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा जास्त पैसे कमावून देणारा बिझनेस दुसरा कोणताच नव्हता. कारण याच्यामध्ये महागडे औषध, महागडे टेस्ट, महागडे फीज आणि बाकीचा इलाज देखील प्रायव्हेट केला जात होता. आणि मग हेच कारण होतं की जेव्हा त्याला समजलं की हॉस्पिटल माझ्या नावावर केलं आहे, तेव्हा त्याला त्याचं स्वप्न मातीमोल ठरताना दिसू लागलं. त्याने तर हाच विचार केला होता की वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचं सर्व काही होईल आणि मग तो स्वतःच्या मर्जीने सगळं चालवेल. परंतु हॉस्पिटल माझ्या नावावर केलं आहे ही बातमी ऐकून तो लगेचच अमेरिकेवरून परत आला होता आणि त्याने कोणालाही न सांगता, कुणालाही न समजता शांतपणे दवाखान्यात हे असे बेकायदेशीर काम करायला सुरुवात केली होती. त्याचा हेतू मला माझ्या वडिलांच्या समोर बेजबाबदार दाखवण्याचा होता, जेणेकरून माझे वडील माझ्या हिश्श्याचा दवाखाना माझ्याकडून खेचून त्याला देतील आणि त्यामध्ये यशस्वी देखील झाला होता. परंतु ऐन वेळेला माझ्या वडिलांना त्याचा खरा चेहरा समजला होता. तेव्हा त्याने माझ्या वडिलांना मारून टाकलं. त्या दिवशी दवाखान्यात त्याने मला देखील मारलं असतं, परंतु जेव्हा त्याला माझ्या वसियतबद्दल समजलं तेव्हा नाइलाजाने त्याला मला जिवंत ठेवावं लागलं. कारण की त्याच्या कॅबिनच्या बाहेर उभं राहून मी ऐकलं होतं की माझ्या वडिलांनी बिझनेस आणि संपत्तीचा जो हिस्सा त्याच्या नावावर केला होता, त्याचा खरा चेहरा समजल्यानंतर त्याची सर्व संपत्ती, तो बिझनेस देखील माझ्याच नावावर केला होता. म्हणजे याचा अर्थ पूर्ण संपत्तीची फक्त मी एकमेव मालकीन होते. आणि मग तिथेच उभं राहून मी वकिलाला मेसेज केला होता की माझी वसियत लिहा. जर मी मेले तर माझी पूर्ण संपत्ती दवाखान्याच्या मोफत उपचारासाठी दिली जाईल. आणि मग माझ्या त्याच मृत्यूपत्रामुळे माझ्या सावत्र भावाला मला एक जिवंत मृतदेह ठेवावा लागला आणि तो मला आजारपणाचे नाव देऊन स्वतःचे सगळे स्वप्न पूर्ण करत होता. मला शुद्धीत आलेला पाहून तो घाबरून पळू लागला, परंतु पोलिसांनी ऐन वेळेला पोहोचून दवाखान्याला सील केलं आणि त्याला अटक केली. त्यावेळेला दवाखान्यात नकली औषध मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. हॉस्पिटलला 1 महिना सील लावला गेला आणि मग त्यानंतर मी पूर्ण हॉस्पिटल रिन्यू केलं. त्याला पुन्हा एकदा माझ्या वडिलांच्या हॉस्पिटलप्रमाणेच बनवलं, जशी त्यांची इच्छा होती अगदी तसंच. माझ्या दवाखान्यात शेकडो रुग्णांवर मोफतमध्ये उपचार केले जातात
आणि सोबतच त्यांना जे काही औषधं लागतात ते देखील फुकट दिली जातात. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.